हॅलो मित्रांनो, आज आपण हा एक्सटेन्शन बोर्ड कसा बनवायचा आणि ह्याची कशी वायरिंग करायची असेल ते आपण बघूया. साधी आणि सोपी वायरिंग आहे. काही याच्यामध्ये कन्फ्युजन नाही, काही नाही. फक्त आपला वायरचा कलर कोड माहिती असावा बस, आणि बाकी काही नाही आहे. ह्याच्यामध्ये मी 3 वायर घेतो आहे. एक रेड कलरची, ही रेड कलरची वायर आहे. ही ब्लॅक कलरची एक वायर आणि एक ग्रीन कलरची वायर. रेड कलरची ही फेज असते, ब्लॅक कलरची न्यूट्रल असते आणि ग्रीन कलरची अर्थिंग असते. चला ठीक आहे, आपण एक बोर्ड बनवूया मस्तपैकी. आपल्याला फेजच्या वायर आहेत त्या अशा कट करून घ्यायला लागतील. पहिल्या पकडणी मस्त पैकी आपण कट करून घ्यायच्या आणि याला जॉईंट मारायचा, कारण की आपल्याला फेज वायर हा लुपिंग करायला लागेल. इथे आपण एक वायर जोडूया. इथे एक वायर जोडल्यानंतर ना इथे ही फेज वायर जोडली 3 ठिकाणी. आता आपल्याला न्यूट्रलसाठी ब्लॅक कलरची वायर यूज करायची आहे आणि हे कटिंग करून घेऊया. इन्सुलेशन त्याचं काढूया वरचं. जॉईंट करून घेऊया. परत आणि एकदा पकडणी जॉईंट चांगला मारायचा आहे, आणि जितका चांगला जॉईंट असेल तितकं चांगलं कंडक्टिव्हिटी राहते आणि लूज कनेक्शन राहत नाही. इथे जोडायची, इथे जोडले, जोडली, इथे एक जोडायचे. इथे जोडली आणि ही वायर इथे जोडायची लास्टमध्ये.
ही न्यूट्रल वायर पण फेज न्यूट्रल वायर कनेक्टेड करून झाले टर्मिनलशी. आता वरच्या बाजूला आपल्याला अर्थिंगची म्हणजे हिरव्या कलरची ही वायर यूज करायची आहे. ही पण सेम आपण कटिंग करून घेऊया. जॉईंट मारायचा आहे. पकडणे एकदा व्यवस्थित मारूया. जितकी लागेल तितकीच वायर घ्यायची, बाकीची कट करून टाकायची. सेम आता आपण जॉईंट करू शकता, असं काही नाही प्रॉब्लेम, पण व्यवस्थित जॉईंट करायला लागेल. हा तिन्ही वायर आपण कनेक्टेड केल्या एक्सटेन्शन बोर्डसाठी. रेड, ब्लॅक, ग्रीन. रेड म्हणजे फेज, ब्लॅक म्हणजे न्यूट्रल आणि ग्रीन म्हणजे अर्थिंग. आता आपल्याला जी पॉवर सप्लायसाठी वायर दिली जाते ती डायरेक्ट स्विचला द्यायची आणि स्विचमधून एक हाफ वायर आपल्याला सॉकेटला द्यायची. आता ही आपण वायर कट करूया. डायरेक्ट आता आपण इथे स्विचला देऊया. एक स्विचला दिली, ते स्विचला द्यायचे खालच्या इथे. ही डायरेक्ट वायर आपल्या मेन बोर्डला जाईल. ही डायरेक्ट आपली वायर मेन बोर्डला जाणार. आणि स्विचमधून एक वायर आपल्याला सॉकेटमध्ये द्यायला लागेल. हाफ वायर त्याला बोलतात. कॉमन वायर आपल्याला स्विच टू सॉकेट स्विचमध्ये द्यायची. स्विचमध्ये देऊन स्विचमध्ये दिली. स्विचमध्ये देऊन डायरेक्टली ह्या सॉकेटमध्ये आपल्याला इथे कनेक्शन करायचे आहे. डायरेक्ट आपण इथे सॉकेटमध्ये दिली. सॉकेटमध्ये दिल्यानंतर ना न्यूट्रल ही आपल्याला डायरेक्टली मेन सप्लायला द्यावं लागते, कारण की न्यूट्रल ही डायरेक्ट असते आणि अर्थिंग ही डायरेक्ट असते. फक्त फेज ही वायर स्विचच्या मार्फत स्विचमधून डायरेक्ट सॉकेटमध्ये येते. इथे न्यूट्रल पण आपल्याला वायर द्यायची आहे. ही न्यूट्रल कधी पण लक्षात ठेवा, ही डायरेक्ट असते.
न्यूट्रल पण डायरेक्ट झाली. आणि ही ग्रीन वायर पण आपल्याला डायरेक्टली जोडायला लागते अर्थिंगमध्ये, कारण ग्रीन ही वायर कधी पण डायरेक्टच असते, कारण की अर्थिंग जोडायचं असते त्याच्यामध्ये. साधा आणि सिंपल आहे, काही जास्त नाही आहे त्याच्यामध्ये. ही रेड वायर असते ती फेज असते, ब्लॅक वायर असते ती न्यूट्रल असते, आणि ग्रीन वायर अर्थिंग असते. बोर्डची झाली आपली टोटली वायरिंग. मस्त बोर्ड झाला तयार. हे आपण घरी यूज करू शकतो, नॉर्मली आहे. हा बघा बोर्ड. ठीक आहे, चला बघता चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि लाईक करून जावा. थँक्यू.